नमस्कार मंडळी, एक दिवस वारीसोबत आज आम्ही गजानन महाराजाच्या पालखीमध्ये एक दिवस पायी चालत आहोत. परभणी ते दैठणा. मी, माझे मित्र नरहरी वाघ, जगन्नाथ भालेराव आणि मधुकर महाराज पांचा. मंडळी, गजानन महाराज संस्थान धार्मिक आणि समाजकार्यासाठी देशात प्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर ते शिस्त, स्वच्छता आणि पारदर्शक कारभाराविषयी प्रसिद्ध आहे. मंडळी, यामागे होता एक कर्मयोगी. त्यांचं नाव स्वर्गीय शिवशंकर भाऊ पाटील. भाऊ 40 वर्ष संस्थांचे अध्यक्ष राहिले आणि त्यांनी एक उत्तम असा आदर्श समाजासमोर ठेवला. त्यांच्याच प्रेरणेतून आजचं मंडळ अतिशय चांगलं काम करत आहे, याचा मनोमन आनंद होत आहे. आणि देशातील इतरही संस्थांनी या संस्थांचा आदर्श घ्यावा असं उत्तुंग काम हे संस्थान करत आहे. मंडळी, गजानन महाराजाचे अनेक उपक्रम आहेत जे की समाजासाठी अतिशय उपयुक्त आहेत. त्याचबरोबर संस्थांमार्फत अनेक ठिकाणी भक्तनिवास आहेत आणि ही भक्तनिवासं अतिशय दर्जेदार, अतिशय स्वच्छ आणि अतिशय माफक दरामध्ये दिली जातात. निश्चित आपण याचा लाभ घेतला पाहिजे. यावर्षी वारीमध्ये 700 वारकरी आहेत अशी माहिती मिळाली. वारी अतिशय शिस्तबद्ध राहते, शिस्तबद्ध चालते. एकही वारकरी इतरत्र कुठं दिसत नाही. खरंच खूप काही मनाला भावून जातं. काय नाही. बरं ना, दर्शन करतो.
मंडळी, पालखीतील शिस्त खरंच पाहण्यासारखी असते. एकदा तरी हा सोहळा प्रत्येकानं अनुभवावा. अतिशय स्वच्छ आणि तेवढंच नीटनेटका यांचा कारभार असतो. भाविक अतिशय श्रद्धेनं या वारकऱ्यांची सेवा करतात. भोजन, नाश्ता, चहा अतिशय मनोभावे करतात आणि खरंच हीच आपली संस्कृती आहे. एक वेळ निश्चित आपणही याचा अनुभव घ्यावा. कृपया माझ्या या आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. आजचा मुक्काम दैठण्याला असतो आणि दैठण्यातील गावकऱ्यांनी, विशेषतः महिलांनी या पालखीचं स्वागत अतिशय उत्स्फूर्तपणे केलं. घरोघरी रांगोळ्या काढल्या आणि अतिशय प्रसन्न मनानं दैठणीकरांनं स्वागत केलं. इथं आज मुक्काम आणि संध्याकाळचं जेवणही इथंच असतं. धन्यवाद. जय हिंद.